समाजानं जर मेंढपाळ बांधवाला संरक्षण नाही दिलं तर तुमची जमीनसुद्धा पिकायची नाही. अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ. जिथं मेंढपाळ बांधवावर हल्ला होईल तिथं आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कंप्लेंट करण्यापेक्षा आम्ही त्या आरोपीचं घर शोधू आणि त्या आरोपीवरती डायरेक्ट अटॅक करू. लक्ष्मण हाके जातीवाद करतात आणि अशा घटना आल्या की चिथावणी देतात असा आरोप होतो. आम्ही लोकांनी काय केलं, आम्ही म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायांनी किंवा बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांनी सगळ्याच आम्ही माझ्यासहित सगळ्या लोकांनी काय केलं, लोकशाहीचा बाजार मांडला. जे मेंढपाळांवर हल्ले होत आहेत त्याला लक्ष्मण हाके यांचे चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार आहेत असं वाटत नाही का? कायदा काम करत नसेल, कायदा कुचकामी ठरत असेल, कायदा जर आमच्या उपयोगी येत नसेल नागरिकांच्या, तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल ना. त्यामुळे जरांगेंनी थोडंसं अवकातीत राहू. मनोज जरांगेला आरोपी नाही, मनोज जरांगेला मुख्य आरोपी करा आणि मनोज जरांगेला पहिल्यांदा आत टाका. महाराष्ट्र शांत राहील. महेश डोंगरे नावाचा एक करमाळा तालुक्यातला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यानं हे षडयंत्र केलेलं आहे. करमाळा येथे मेंढपाळ जे होते त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर राज्यभरात एकच वातावरण पेटलेलं आहे. फक्त करमाळाच नाही तर राज्यभरात अनेक ठिकाणी मेंढपाळांवर हल्ले होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत. करमाळ्यामध्ये जी घटना झाली त्याचा एक संताप व्यक्त होतो, कारण शेतात जो पडीक रान होतं त्या रानात मेंढ्या गेल्या असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मुळात या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या मातीचा पूत टिकवण्याचं काम कोण करतो तर मेंढपाळ बांधव करतो. पशुपालनाचं खडतर उन्हा पावसात वाऱ्यात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये पशुपालनाचं काम हा मेंढपाळ बांधव करत असतो. जर मेंढपाळ बांधवाचा मेंढीपालन जर थांबलं तर शेतीचा पोत निघून जाणार आहे. हे या समाज व्यवस्थेचं हे एक लक्षण आहे. समाजानं जर मेंढपाळ बांधवाला संरक्षण नाही दिलं तर तुमची जमीनसुद्धा पिकायची नाही. त्यामुळं किरण पाटील नावाचा वरकटणी गावाचा जो एक कोण महाशय आहे, हरामखोर आहे, की ज्या माणसानं त्या वृद्ध भगिनीवरती हल्ला केला रॉडनं लोखंडी, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करून थांबणार नाही. शासनानं पोलीस प्रशासनानं त्याला लवकर अटक करावी, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ. वेळ पडली तर त्या माणसाला पकडू आणि त्या माणसाला शिक्षा द्यायला आम्ही तयार आहोत. परत शासनानं आमच्याकडे बोर्ड दाखवायचं नाही. सर, फक्त करमाळा ही घटना जर आपण पाहिली तर असंच नाही की यापूर्वी बीडमध्ये अशीच घटना काही महिन्यांपूर्वी घडलेली होती. बघा, मेंढपाळांकडं सामाजिक एक दुय्यम वागणुकीतून बघितलं जातं. सॉफ्ट टार्गेट केलं जातं मेंढपाळ बांधवांना आणि वारंवार ह्या घटना ज्या घडत आहेत स्थलांतरिताच्या काळामध्ये, तर आम्ही शासनाला या आरोपींना दहशत बसावी असं तुम्ही काम करा. अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ. जिथं मेंढपाळ बांधवावर हल्ला होईल तिथं आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कंप्लेंट करण्यापेक्षा आम्ही त्या आरोपीचं घर शोधू आणि त्या आरोपीवरती डायरेक्ट अटॅक करू. हे आमचं शासनाला आव्हान असेल. अंजनगावमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर अनेक असे सोशल मीडियाचे अकाउंट होते जिथं चिथावणीखोर भाषा वापरली जात होती आणि मेंढपाळांना टार्गेट केलं जावं अशा पद्धतीचे ते सगळे सोशल मीडियाच्या पोस्ट होत्या आणि त्यानंतर झालेला हल्ला असेल, याकडे कसं पाहिजे? महेश डोंगरे नावाचा एक करमाळा तालुक्यातला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यानं हे षडयंत्र केलेलं आहे. लवकरात लवकर या महेश डोंगरेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण त्याच्या ज्या पोस्ट आहेत, त्याचं जे बोलणं आहे, याचा सगळ्याचा अभ्यास करावा गृह विभागानं. ज्या पद्धतीनं बाळू आवारेला अटक केली त्याच पद्धतीने त्या महेश डोंगरेला अटक करा. मेंढपाळावरचे हल्ले थांबतील. एका बाजूला जातीय एकोपा सलोखा टिकावा म्हणून अनेक सामाजिक नेते पुढे येत आहेत, बोलत आहेत. मात्र अशा वेळेस हे नेते ते बोलताना दिसत नाहीत. कोण नेते सामाजिक सलोखा म्हणणारे? सामाजिक सलोखा एका बाजूनं होत असतो का? सामाजिक सलोखा दोन्ही बाजूनं होत असतो. त्यामुळं बेकायदा मागण्या करणं, बेकायदा हल्ले करणं, बेकायदा शिव्या देणं, लोकशाहीतले अधिकार एकमेकाचे हिरावून घेण्याची भाषा करणं, अशानं सामाजिक सलोखा कसा टिकेल? त्यामुळं आमची पहिल्यापासून शोषित वंचित ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची भूमिका आहे आणि तो आवाज आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तरी तो आम्ही आवाज उठवत राहतो. लक्ष्मण हाके जातीवाद करतात आणि अशा घटना आल्या की चिथावणी देतात असा आरोप होतो. लक्ष्मण हाके जिथं अन्याय होतो तिथं जातो आणि जो अन्याय करतो त्याला जाब विचारतो. मग तो कोणीही प्रस्थापित असो, धनदांडगा असो, जातदांडगा असो, तालेवार असो, त्याला सोडत नाही. ही लक्ष्मण हाकेची भूमिका आहे. शासन असो, प्रशासन असो, आमदार असो की कलेक्टर असो की तहसीलदार असो, जिथं अन्याय होतो आहे त्या शोषिताच्या बाजूने उभं राहतो आणि त्यांना जाब विचारतो. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि जो जातीय सलोखा टिकावा किंवा देशभरात किंवा जगभरात समता असावी, जाती अंताची सुरुवात डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली होती आणि त्याच कालावधीत अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, एका समाजाला टार्गेट केलं जातं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शासनकर्ती जमात व्हा म्हणून सांगितलं होतं, राज्यकर्ती जमात व्हा म्हणून सांगितलं होतं, लोकशाहीमध्ये फ्री अँड फेअर राहा म्हणून सांगितलं होतं. पण आम्ही लोकांनी काय केलं, आम्ही म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायांनी किंवा बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांनी सगळ्याच आम्ही माझ्यासहित सगळ्या लोकांनी काय केलं, लोकशाहीचा बाजार मांडला. मतदानाचा जो अधिकार दिला होता त्या मताचा बाजार मांडला. त्यांनी शासनकर्ती जमात व्हायला सांगितलं, आम्ही मागतकरी जमात झालो. आम्ही इथं काही ठराविक संस्थानिक परत पोचले. आम्हाला मतदानाचा अधिकार दिला होता, आम्हाला लोकशाही दिली होती. ही लोकशाही हे संविधान सर्वसामान्य माणसांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचेल, प्रत्येकाला सामाजिक न्याय भेटेल, आर्थिक न्याय भेटेल आणि एक चांगलं जीवन जगेल असा संदेश बाबासाहेबांचा होता. दुर्दैवानं त्या गोष्टी घडताना दिसून येत नाहीत. दुर्दैवाने आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, पण बाबासाहेबांचे विचार आम्ही अनुकरण करत नाही, त्या विचारावर चालत नाही, लोकशाहीचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगत नाही. हे दुर्दैवानं मला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी तमाम जनतेसमोर व्यक्त व्हावं असं वाटतं. जे मेंढपाळांवर हल्ले होत आहेत त्याला लक्ष्मण हाके यांचे चिथावणीखोर वक्तव्य जबाबदार आहेत असं वाटत नाही का? नाही, लक्ष्मण हाके इथून पुढं आरोपीला पोलिसांनी नाही शोधलं तर त्या आरोपीला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही शिक्षा देऊ. म्हणजे कायदा काम करत नसेल, कायदा कुचकामी ठरत असेल, कायदा जर आमच्या उपयोगी येत नसेल नागरिकांच्या, तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल ना. आम्हाला हल्ले करावे लागतील, ह्या लोकांना आम्हाला शोधावं लागेल, या लोकांना आम्हाला कारण त्याशिवाय असे मेंढपाळावर वारंवार होणारे हल्ले थांबणार नाही. दुसरा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलन पेटलं होतं आणि त्यानंतर अनेक युवकांवर गुन्हे दाखल झालेले होते, ते गुन्हे सरसकट मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल सरसकट गुन्हे मागण्या घेतल्यात. म्हणजे गुन्हा करायचा आणि आंदोलन करायचं, हा कुठला कायदा, हा कुठला नियम? त्यामुळे जरांगेंनी थोडंसं अवकातीत राहू, नाहीतर आमची मागणी आहे, जरांगेला सुद्धा बाळू आवारे आणि बेकायदेशीर पुतळे बसवण्याच्या, रात्री अपरात्री पुतळे बसवण्याच्या मोहिमेमध्ये मनोज जरांगेसुद्धा गुन्हेगार आहे. एकट्या बाळू आवारेला शिक्षा देऊ नका, मनोज जरांगेला सुद्धा आत टाका. कारण त्याचा मास्टरमाइंड, एका बाजूला बाळू आवारेचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगेचा फोटो आहे. त्यामुळे याचा मास्टरमाइंडच मनोज जरांगे. माजी मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, काय मोर्चे काढतोय हा? याला काय संविधान मान्य नाही का, लोकशाही मान्य नाही का, कायदा मान्य नाही? आणि जो कायद्याच्या विरोधामध्ये जाईल त्याला कायदा शिक्षा देईल. त्यामुळं बाळू आवारेपासून तर हात झटकलेत जरांगे. पण पहिल्यांदा ज्यावेळी चिखला गावामध्ये, ज्या गावामध्ये रात्रीचं जे काय प्रकरण घडलं, तिथं लगेच ती चितावणी द्यायला आणि तिथलं वातावरण तयार करायला कोण गेलं होतं? मनोज जरांगेच गेले होते. एका बाजूला बाळू आवारेच्या नावासमोर स्मारक योद्धा लिहिलं जातं आणि मनोज जरांगेच्या नावासमोर आरक्षण योद्धा लिहिलं जातं, आणि दोघांचे फोटो प्रत्येक पुतळ्याच्या खाली कसे काय आले? त्यामुळे याचा मास्टरमाइंड हा मनोज जरांगेच आहे. मनोज जरांगेला आरोपी नाही, मनोज जरांगेला मुख्य आरोपी करा आणि मनोज जरांगेला पहिल्यांदा आत टाका, महाराष्ट्र शांत राहील. आता या हल्ल्यानंतर तुम्ही सरकारला काय अल्टिमेटम देता? सरकारला आम्ही अल्टिमेटम देतो की वारंवार मेंढपाळावरती हल्ले होत आहेत. मेंढपाळ म्हणजे सॉफ्ट टार्गेट या भानगडीत कुणी पडू नये आणि सरकारला आमची विनंती आहे, आम्ही बघू त्या आरोपींना अटक होते का नाही, नाहीतर आम्हाला त्या आरोपींना शोधावं लागेल आणि शिक्षा द्यावी लागेल. नक्कीच. हे होते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. करमाळ्यामध्ये जो मेंढपाळावर हल्ला झाला आहे त्याचे आरोपी जर सरकार आणि पोलीस प्रशासनाने शोधले नाही तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल अशी थेट भूमिका आणि इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.